मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं सन्तचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद्भगवद्गीता असणारा 13वा अध्याय, त्याच्यामध्ये असणारा पाहत आहे 14वा असणारा श्लोक। सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितं असक्तं सर्वभृश्चैव निर्गुणं गुणवृत्तितः। अशा प्रकारे सांगायचं सारासार तात्पर्य या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून अमानित्वादी गुण प्राप्त झाल्यानंतर, सात्विक गुण प्राप्त झाल्यानंतर त्यानंतरची असणारी प्रक्रिया, त्या अनुषंगाने आता तो काय झाले, अधिकारी बनला। मग अधिकारी बनल्यानंतर त्या सर्व श्लोकांच्या माध्यमातून फक्त या ठिकाणी एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, भाषाच्या अनुषंगाने जरी भाषेमध्ये किंचित वैलक्षण्य असं थोडासा अवघड स्वरूपाची असली, सिद्धांत प्रतिपादन करणारी असली, थोडी क्लिष्ट असली, तर या सर्व सारासार या सर्व श्लोकांचा जर पाहिलं सारभूत काय, तर या सर्व श्लोकांच्या माध्यमातून एवढंच भगवंतांना या ठिकाणी सांगायचं आहे, अथवा शास्त्राच्या माध्यमातून एवढी एकच गोष्ट सांगायची की संपूर्ण चराचर सृष्टी जी आहे, हे संपूर्ण जे व्यवहार होत आहे, जे जे काही अघटित घटना पटयसी माया, त्या मायेला सुद्धा कंट्रोल करणारा नारायण परो अव्यक्तात सांगितले, त्याच्याही पर असणारं असे एक विशिष्ट तत्व आहे की ते एकच आहे। स एकः स एवंवित असं सांगितलं। ते एकच तत्व जे आहे, त्या तत्वाचं असणारं स्वरूप कसंही असणार, परंतु असणारं एक चैतन्य स्वरूपाचं सर्वशक्तिमान असं एकच तत्व आहे की त्या एका तत्वाच्या द्वारे या संपूर्ण सृष्टीची असणारी रचना असेल, या सृष्टीतले व्यवहार असेल, जे काही या ठिकाणी घडत आहे, या सर्वाला ऊर्जा शक्ती प्रदान करणारं ते एकच तत्व आहे। आणि म्हणून अशा प्रकारे ते असणारं तत्व वस्तुतः, आत्ता आम्ही जे जाणतोय ते वस्तुतः जाणत नाही। शरीराच्या माध्यमातून पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्यांचे असणारे विषय, अंतःकरण चतुष्टय, या सर्वाच्या माध्यमातून त्या होणाऱ्या विषयांशी संबंधाच्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने आम्ही काय करतोय, त्याला वास्तविक समजत नाही। मग आम्ही जे मानलंय, आम्ही जी कपोल कल्पना या ठिकाणी केलेली आहे की ते असं आहे, ते तसं आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे, अशा प्रकारे जे काही मानलंय त्या मानण्याच्या अनुषंगाने आमचे सर्व हे व्यवहार चाललेले आहेत। आणि म्हणून त्याचं वास्तविक ज्ञान जे आहे की काय नक्की काय, याच्याही मागे नक्की काय, ही पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, त्याच्याही मागे असणारं अंतःकरण, त्याच्याही मागे असणारं चित्त, अहम, अहमच्याही मागे असणारं मग नक्की काय तिथं, ते त्या ठिकाणी असणारं त्या चित्त प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर अहमवृत्ती त्याला ग्रहण करते आहे। मग ते असणारं त्याला आपण म्हणतो मूल अज्ञान। अशामुळे आलं माहिती नाही, अनिर्वाच्य। परंतु अशा असणारं ज्याचं प्रतिबिंब पडलं त्याचं वास्तविक स्वरूप काय हे जाणण्यासाठी, म्हणून हा सर्व ज्या इथे हा चाललेला खटाटोप जो आपला चाललेला आहे, पूर्वपक्षी सिद्धांत, या सगळ्याच्या द्वारे एवढी एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला। काय, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः अथवा वासुदेव सर्वम, हे एवढं एकच तत्व आहे की तेवढं एकच जाणायचं आहे, बाकी काही नाही, की तेच तत्व जे आहे, एकच तत्व आत बाहेर सर्वत्र त्या एकामुळेच हे संपूर्ण जगताचे नाही, हे संपूर्ण ब्रह्मांडाचे, जगताचं म्हणलं पृथ्वीच्या अनुषंगाने, परंतु हे संपूर्ण जे ब्रह्मांड आहे
हे नवग्रह आहेत, हे आहे, हे सगळं जे जे काही आहे हे आपापल्या अनुषंगाने तेवढ्या पद्धतीतच त्यांचं जे आहे भ्रमण जे चाललेलं आहे, जे काही होत चाललेल्या ज्या काही घटना होत आहे याच्या सगळ्याच्या मागे एक विशिष्ट अशी शक्ती आहे. आणि ती विशिष्ट शक्ती जोपर्यंत साधक जाणण्याचा प्रयत्न करत नाही, कशा स्वरूपाने, स्वस्वरूपाने, की तिचं वास्तविक स्वरूप जोपर्यंत आम्ही जाणत नाही तोपर्यंत आम्ही सर्वच्या सर्व काय आहोत, त्या अंधकारामध्येच आहोत. ज्या अंधकारामध्ये हे संपूर्ण जगत आम्ही पाहत आहोत. म्हणून या निशा सर्व भूतानां त्या ठिकाणी परस्पर संबंध लागतोय का पहा. त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये जे काही सांगितलं, या निशा म्हणजे आम्ही आत्ता जरी हे सगळे व्यवहार करत असलो तरी जोपर्यंत त्या तत्वाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळे आमचे व्यवहार सुद्धा निशास्थानीय आहे, म्हणजे रात्रीच्या व्यवहाराप्रमाणेच आहे. आणि म्हणून त्यातनं आम्हाला काय केलं पाहिजे, जागृत अवस्थेमध्ये आलं पाहिजे. जागृत अवस्थेमध्ये येणं म्हणजे काय, तर वास्तविक स्वस्वरूपाचं असणारं दर्शन. जय जय सुसंवेद्या. कोण, तो आत्मरूपा. त्या आत्मरूपा, त्या आत्म्याचं दर्शन कशाचं केलं पाहिजे, ते आत्मदर्शन झालं पाहिजे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो सांगितलं. सर्व संत असेल, श्रुती असेल, स्मृती असेल, पुराणं असतील, या सगळ्याच्या माध्यमातून एकच एवढा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जोपर्यंत ते स्वस्वरूप, ते आत्मरूप जे आहे त्याचा जोपर्यंत वास्तविक ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा अमृतेश. की ज्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान, नुसतं ज्ञान नाही, आता आपण हे काय करतोय, सगळं ज्ञानाची प्राप्ती करून घेतो. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वामृतमश्नुते. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा काय जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे. वर्षभर आता ज्ञानाची प्रक्रिया झाली, श्रवण झालं, पण मनन झालं पाहिजे. श्रवण, मनन आणि निधिध्यासना अशी 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत ना. ज्यावेळेस साधक पुढे जाईल त्यावेळेसच सहितम, विज्ञान सहित. ज्ञान म्हणजे साधारण आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे काय, अनुभवयुक्त ज्ञान. त्या तत्वाचं जे आहे या ठिकाणी, याच ठिकाणी इहचेद वेदी म्हणून सांगितलं. त्या ठिकाणी केनोपनिषदाने काय सांगितलं, इहचेद वेदी आता सत्यम असते, न चेत इह अवेदी महदी विनष्टी. याच जन्मामध्ये आत्ताच म्हणताय ऋषी की अजून 4 वर्ष जाईल, मग रिटायर होईल, मग श्रवण करेल, काही नाही. इहचेद वेदी आता सत्यम असती. या संपूर्ण जगताच्या मागे जे सत्य लपलेलं आहे ते लपलेलंच आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये येईल कसं आहे ते, अंतर्बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके. दूर सुद्धा वाटतंय, परंतु कुठे आहे, वाटतंय दूर. अज्ञानी जे आहेत त्या अज्ञानींसाठी अत्यंत दूर आहे, परंतु जे ज्ञानी आहेत त्यांना कुठे, अंतिके च. तेच तत्व ज्यांनी शास्त्राचं अध्ययन अध्यापन केलेलं आहे त्यांच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन गुरु परंपरेतून ज्यांनी केलं आहे त्यांना कसं अंतिकेच, ते याच ठिकाणी आहे. अंतस्थात्मानं अजं न दृष्ट्वा भ्रमन्ति मूढा गिरिगह्वरेषु सांगितलं. अंतस्थ आत्मानं या ठिकाणीच असताना अजं न दृष्टा, त्याला न पाहता काय होतं, भ्रमन्ति मूढा. मूढा सांगितलं त्या ठिकाणी, आचार्य भ्रमंती मूढा, जे मूर्ख लोक असतात. मूढा म्हणजे मूर्ख, गिरे इकडे धाव तिकडे धाव, आज हे कर उद्या ते कर, परंतु आहे कुठं, तो याच ठिकाणी. म्हणून अशा प्रकारे स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची जी प्राप्ती आहे, जे सातत्याने वेदांत शास्त्राचं असणार. कशासाठी, प्रयोजन काय, कशासाठी शिकायचं, जेवढं 7:30 वाजता एवढं येऊन बसायचं, हे करायचं, अत्यंत धावपळ असते तरी सुद्धा वेळेत यायचंय, बसायचंय, शिकायचं. कशासाठी,
काय प्रयोजन? तर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. जे काही दुःख आहे आम्हाला जीवाला होणारं, ह्या दुःखाची काय झाली? अत्यंतिक म्हणजे पूर्ण मुळासकट आपण म्हणतो. तो रोग आहे, त्या रोगाचं काय झालं? मुळासकट निदान झालं पाहिजे. त्याच्यासाठी औषध आपण घेतो. तसं हा काय संसार रूपी आपल्याला लागलेला काय रोगच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्ममरण 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 हा असणारा जो रोग आहे, या जन्ममरणाच्या चक्रातून, या रोगातून जर बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे? मग मात्रा घेतली पाहिजे. मग कोणती? राम रसायन पीजिये सांगितलं. राम रसायन पीजिये. ब्रह्मज्ञानाची असणारी त्या परमेश्वराच्या नाममंत्राची जी मात्रा आहे ती मात्रा घेतली पाहिजे. म्हणजे काय? सातत्याने मात्रा घेतली पाहिजे. जसं औषध घेतल्यानंतर जसा रोगाचा विनाश होतो त्याप्रमाणे सातत्याने इथं काय संसाररूपी भवबंधाचा रोग जो लागलेला आहे त्याला दूर करायचा असेल तर रामनामाची मात्रा म्हणजे त्या परमेश्वराचं सातत्याने चिंतन, सतत, दुसरं काही नाही. यस्यात्मरसदेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं की स्वतःमध्येच जो रममान होतो. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तम. नंदती नंदती नंदत्येव सांगितलं. त्या अशा प्रकारे जो का ब्रह्मामध्येच रममान होतो. मग तो काय कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी काय ते असणार निरतिशय आनंदाची जी प्राप्ती आहे त्याला तो निरतिशय आनंद प्राप्त होतो. आणि ज्याच्यासाठी म्हणून सांगितलं परम पुरुषार्थ काय सांगितला आपल्याकडे? परम पुरुषार्थ मोक्षच सांगितला. धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून मोक्षाला परम पुरुषार्थ सांगितला की तोच या जन्मामध्येच. त्याने एकदा तुम्ही इथनं बाहेर पडला की पुन्हा काय 84 लक्ष योनीचा असणारा संपूर्ण जो फेरा आहे, जी कर्म आहे त्या कर्माच्या अनुषंगाने कर्मानुगच्छती जीव एक हा सांगितलं. जशी जशी तुम्ही कर्म केलेली आहेत त्या कर्माच्या अनुषंगाने त्या कर्माने ते असणारा त्या जीवाला फरफडत बांधून काय करतात? त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सुरू करतात. म्हणून कर्मान जशी कर्म आहेत त्या कर्माच्या अनुषंगाने त्या पुन्हा असणारा संपूर्ण जन्म आणि मरणाच्या चक्र ज्या आहे त्याच्यामध्ये पुन्हा हा जीव काय करतो? हा पुन्हा परत. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून हे जे मनुष्य दुर्लभ सांगितलं म्हणून आचार्य त्या ठिकाणी की अत्यंत दुर्लभ. दुर्लभम त्रयमेवैत दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं. दैवाची कृपा परमेश्वराची जर आपल्यावर कृपा झाली तरच म्हणतात दैव अनुग्रह हेतुकम. परमेश्वराचीच कृपा झाली पाहिजे तरच काय होतं? मग ही 3 गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. कोणकोणत्या? मनुष्यत्व हे मनुष्य शरीर प्राप्त. मननात मनुष्य स्वभावजम. मनुष्य म्हणजे काय? तो जो मननशील आहे, चिंतनशील आहे तो मनुष्य. चिंतनशील म्हणजे काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, अशा प्रकारे जो आपल्या जीवनामध्ये समजतो तो मनुष्य. म्हणजे अशा प्रकारचा असणारा मनुष्यत्व, मुमुक्षुत्व. मग अशा प्रकारे ज्यावेळेस तो चिंतनशील होईल म्हणजे नित्य वस्तू विवेक हा करेल की नित्य काय आहे, मला याच्यामधनं काय प्राप्त होणार आहे, मी काय प्राप्त केलं पाहिजे याचा जो सातत्याने विचार करतो. जी प्राप्त होणार, जी कायम प्राप्त असणारी वस्तू यम लब्ध्वा, जी एकदा प्राप्त झाल्यानंतर तिचा पुन्हा नाश होणार नाही अशी वस्तू प्राप्त करण्यासाठी काय करतो? तो प्रयत्नशील राहतो. बाकी संसारिक वस्तू कितीही प्राप्त केल्या तरी काय होतात? त्याचा पुन्हा कालांतराने नाशच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जी असणारी रामनामाची शक्ती एकदा प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व म्हणजे काय? मग त्यानंतर मग मुमुक्षुत्व म्हणजे काय? हे असणारं चक्र जे आहे संसार, या चक्रातून
बाहेर येऊन स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती, त्याला वैष्णव सिद्धांतामध्ये आपण सायुज्य मोक्षापर्यंत परमेश्वराशी एक रूपता त्या ठिकाणी. आणि मग काय सांगितलं, मग ह्या दोन्ही गोष्टी जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर काय सांगितलं, महापुरुष संशया, चांगल्याची असणारी संगत महापुरुष जे आहे असे असणारे महापुरुष जे संत आहेत, जे कसे आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असणारे जे आहेत, ज्यांनी हे ज्ञान जे आहे काय झालं आपल्या अनुभवामध्ये अनुभवलं आहे, अशांची असणारी संतांची, अशा आचार्यांची, अशी ऋषींची असणारी संगत जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि अशी ज्यावेळेस संगत जीवनामध्ये प्राप्त होईल त्याच वेळीस हे सांसारिक जे सुखदुःख आहे, दुःखालयम अशाश्वतम सांगितलं गीतेने. संसारासाठी गीतेने अतिशय सुंदर शब्द वापरला. काय, दुःखालयम अशाश्वतम म्हणते गीता. दुःखाचं आलय या ठिकाणी. आलय म्हणजे राहण्याचं स्थान, ग्रंथालय, ग्रंथ ठेवण्याचं स्थान. तसं हा संसार जो आहे, हा संसार काय, तर हा संपूर्ण संसार दुःखालयम, दुःखाचं आलय आहे. या ठिकाणी फक्त दुःखच आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. एवढीशा सुखासाठी अनंत पर्वता एवढं दुःख सहन करायला लागतं, एवढीशा सुखाकरिता. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय, फक्त दुःखच आहे. दुःखाच्या म्हणून दुःखालयम सांगितलं, दुःखाचं आलय, दुःख राहण्याचं ठिकाण. आणि कसं आहे, अशाश्वतम, शाश्वत स्वरूपाचं नाही. कधी जाऊ, कधी बोलवणं येईल हे सांगता येत नाही, म्हणून अशाश्वतम सांगितलं. दुसरं इथं काही नाही, फक्त आम्हाला वाटतं तेवढ्यापुरतं सुख आहे, परंतु वास्तविक सुख आहे त्याच्या मागे 1% सुख आलं तर त्याच्या मागे 99% दुःख उभं राहिलेलं असतं. मग अशा प्रकारे असणारा जो हा संसार आहे, या संसारातून बाहेर पडायचं असेल, या संसारातून आपल्याला वास्तविक स्वरूपाने बाहेर जायचं असेल तर काय करायला पाहिजे, पुन्हा संसारामध्ये जे दुःख आहेत, जे उपभोक्त आहोत, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पुन्हा स्वस्वरूपाचे वास्तविक कळलं. स्वस्वरूपाचे असणारे मी कोण, हा जो सिद्धांत आहे, हा मी कळला पाहिजे. जोपर्यंत मी कळत नाही वास्तविक मी कोण आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूप. त्या ठिकाणी सांगितलं आत्मषटकमध्ये की सगळ्याचं खंडन नेती नेती करत करत शेवटी सांगितलं तू कोण. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पिता नैव मे नैव माता मे जन्म. पिता नाही, माता नाही, जन्म नाही, सुख नाही, दुःख नाही, पुण्य नाही, पाप नाही. या सगळ्याच्या व्यतिरिक्त शेवटी मग सांगितलं कोण, अहम निर्विकल्पो निराकार रूप. मी निर्विकार निराकार स्वरूप आहे. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिय. आणि हेच सिद्धांत आता सांगितलं, मीच विभू, व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिय, आणि मीच सर्व माझ्या इंद्रियांना सर्वांना व्याप्त करून थांबलेला आहे. न चा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः. की अशा प्रमाणे कोणाचीही संगत नाही, काही नाही, मुक्ती सुद्धा नाही. न नय्यः चिदानंद रूप शिवोहम. शिवम सच्चिदानंद स्वरूप असणार जे तत्व आहे, शिवतत्व जे आहे, सच्चिदानंद असणारं शिवतत्व, ते शिवतत्वच मी आहे. म्हणजे हे माझं वास्तविक स्वरूप आहे. आणि तेच वास्तविक स्वरूप जे आहे ते या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून या सर्वांना, सर्वेंद्रिय गुणाबाधून, या इंद्रियांना आपापल्या विषयामध्ये जाण्यासाठी जे प्रेरणा देणारा आहे, शक्ती जी आहे, शक्ती देणारं काय ते शक्तिस्थान आपण म्हणतो. हे माझं शक्तिस्थान आहे, याच्यापासून मला काय मिळते, ऊर्जा मिळते. या ठिकाणी आल्यानंतर मला एक प्रकारची विशिष्ट ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण होते, व्यवहारात म्हणतो आपण. तसं या ठिकाणी सुद्धा हे जे आहे सगळ्याचं असणारं शक्तिस्थान, याच्यापासनं ऊर्जा घेऊन सर्वजण काय करतात, आपापल्या कर्मामध्ये
प्रयुक्त होतात किंवा आपापली कर्म करायला आरंभ करतात. म्हणजे अशा प्रकारे असणारं, परंतु ते कसं आहे, जरी सर्वांना जरी ऊर्जा देत असणार, सर्वेंद्रिय विवर्जितम, त्याला कुठल्याही निर्विकल्प निराकार आकारच नाही त्याला असं असणारं ते तत्व जे आहे, कसं म्हणा, कुठेही आसक्त न झालेलं, कुठल्याही विषयामध्ये त्याची आसक्ती नाही असं असणारं ते तत्व आहे. निर्गुण स्वरूपाचं असणारं ते ब्रह्म, तेच ब्रह्म जीवनामध्ये प्राप्त करणे पाहिजे. आणि त्याचं असणारं यथार्थ स्वरूप ते कसं आहे, या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी मागच्या पाठामध्ये आपण सांगितलं, ते ज्ञेय इंद्रिय व्यापाराने व्यापारयुक्त होत नाही. इंद्रियांचा जरी व्यापार सगळा चालला, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, काल आपण इथे येऊन थांबलो, तर पंचकर्मेंद्रिय असतील पंचज्ञानेंद्रिय असतील यांच्या व्यापाराने सुद्धा जरी व्यापार असला तरी त्या व्यापाराने खरोखर हे काय व्यापारयुक्त होत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा भाष्य आरंभ आचार्य करतात. 14व्या श्लोकाचा असणार उत्तरार्ध, उत्तर भाष्य जे आहे ते या ठिकाणी आता आरंभ करतो. काय म्हणतात आचार्य, यस्तो अयम मंत्र, हा काय म्हणतोय मंत्र, अपाणिपादो जवनो गृहीता पश्यत् चक्षुष शृणोत्य कर्णः इत्यादी च सह सर्वेंद्रियोपाधि गुण अनुगुण्य भजन शक्तिमत्ततः ज्ञेयमित्येवं प्रदर्शनार्थः न तु साक्षादेव जवनादि क्रियावत् प्रदर्शनार्थः अंधो मनीमद विन्दतः इत्यर्थः इत्यादि मंत्रवत् तस्य मंत्रस्य अर्थः यस्मात् सर्वकारणवर्जितं तज्ज्ञेयं तस्मात् सर्वसंशेषवर्जितं यद्यपि एवं तथापि सर्वभूतच सदास्पदं हि सर्वं सर्वत्र सद्बुद्ध्यानुगतता न हि मृगतृष्णागता अपि निरस्पदाः भवन्ति अतः सर्वोत्सर्व विवर्धि इति स्यात् इदं च अन्यज्ञेयस्य तत्त्वादिमद्वारं निर्गुणं सत्व रज तमांसि गुणाः तैः वर्जितं ततज्ञेयं तथापि गुणभोक्तृञ्च गुणानां सत्वरजस्तमसां शब्दादिद्वारेण सुख दुःख मोहाकारपरिणानां भोक्तृ च उपलब्धृ च तत् ज्ञेयम इत्यर्थः. अशा प्रकारे काय म्हणतात, पण काय, पण ज्याला हात व पाय नाही तथापि जो मोठा वेगवान व ग्रहण करणारा आहे, ज्याला काय वास्तविक पाहता त्याला हात का निरवयव सांगितला, कुठलाही अवयव, त्या ठिकाणी ते जे ज्ञेय ब्रह्म आहे त्या ज्ञेय ब्रह्माला कोणताही कुठल्याही प्रकारचं सर्वेंद्रिय विवर्जितम, कुठल्याही प्रकारचं इंद्रिय नसल्यामुळे ज्याला हात व पाय नाही तथापि हात पाय नसताना सुद्धा काय तो मोठा वेगवान व ग्रहण करणारा आहे, तोच नसताना सुद्धा तोच काय करतो, अत्यंत वेगवान आहे, सगळ्याला ग्रहण करणारा सुद्धा तोच आहे. आणि जो चक्षुरहित असून पाहतो, सर्व पाहणारा सुद्धा तोच आहे, त्यानंतर ऐकणारा सुद्धा तोच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे इत्यादी जो मंत्र आहे तो सर्व इंद्रिय रूप उपाधींचे गुण, त्यांना अनुकूल होण्याची जी शक्ती, त्या शक्तीने ते ज्ञेय युक्त आहे. संपूर्ण जे इंद्रियांचे उपाधीचे गुण आहे त्याला अनुकूल होण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीने ते ज्ञेय युक्त आहे. म्हणजेच काय, इंद्रियांच्या क्रियांना अनुसरून धर्म त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे इंद्रियांच्या क्रियांना अनुसरण्याचा धर्म म्हणजे काय, त्या इंद्रियांना अपेक्षित असणारी शक्ती किंवा त्यांच्यासाठी अपेक्षित असणारी क्रिया करण्याची शक्ती जी आहे ती याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे प्रदर्शित करण्याकरिता म्हणून हा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. पण साक्षात तो आत्मा कसा आहे, परंतु साक्षात तो आत्मा स्वतःच वेगवान आहे वगैरे वगैरे आहे. हे प्रदर्शित करण्यासाठी तो स्वतःच नाही, तो स्वतः काही करत नाही, परंतु यांना अपेक्षित असणारी शक्ती, श्रोत्रस्य श्रोत्रम, जसं सांगितलं की कान जे आहेत त्या कानाला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा, डोळ्याला पाहण्याची शक्ती प्रदान करणारा तो स्वतः नाही धावत, परंतु त्याच्यासाठी अपेक्षित जी शक्ती आहे ती अपेक्षित शक्ती प्रदान करणारा तो आहे. आणि म्हणून आहो पण वरील मंत्रांचा वाच्यार्थ घेऊन आत्मा साक्षात क्रिया करणारा आहे असे का म्हणू नये.
समजा, परंतु तुम्ही त्या मंत्रच त्या ठिकाणी तसं म्हणता की तो धावतो, तो अमुक करतो, तो तमुक करतो, अशा प्रकारे अपाणिपातो जोनो गृहीता, तो धावतो, पाणी का हात पाय नसतानाही तो वेगवान आहे, ग्रहण करणारा आहे, चक्षु नसताना सुद्धा पाहणारा आहे, श्रोत्ररहित ऐकणारा आहे. या मंत्राच्या द्वारे, या मंत्राच्या वाच्यार्थ जो आहे त्या वाच्यार्थाच्या अनुषंगाने हा आत्मा साक्षात क्रिया करणारा आहे असे का म्हणू नये? तर मंत्रच म्हणतो. मग त्या मंत्राच्या अनुषंगाने आम्ही असं का म्हणू नये? तर त्याचं असणारं उत्तर पुन्हा देतात. काय म्हणतात? आंधळ्याला रत्न सापडले, या मंत्राच्या अर्थाप्रमाणे वरील मंत्राचा अर्थ आहे. एखादा जो अंध व्यक्ती आहे त्या अंध व्यक्तीला रत्न सापडलं म्हणजे जसं का आंधळा जो व्यक्ती आहे ज्याला डोळे नाही, त्याला रत्न सापडून काही उपयोग नाही किंवा त्याला रत्न सापडू शकत नाही, कारण त्याला सांगायला लागेल, त्याला स्वतःला त्याचं ज्ञान नाही हे रत्न आहे. त्याप्रमाणे जसं आंधळ्याला रत्न सापडले, या मंत्राचा अर्थ वरील प्रमाणे या मंत्राच्या अर्थाप्रमाणे वरील मंत्राचा अर्थ आहे की जसं तिथं काही उपयोग नाही, त्याप्रमाणेच इथं जरी जे आहे हे जे काही सांगितलेलं आहे त्याचा सुद्धा तो धावतो, तो अमुक करतो, तो तमुक करतो, धावायला दुसऱ्या जागी त्याच्या दुसरी जी जागा आहे ज्या ठिकाणी धावत जायचं तिथं तो पहिल्यापासूनच आहे. मग कुठे जाणार तो धावत? कारण का सर्वत्र परिपूर्ण तेवढं एकच तत्व आहे, त्यामुळे तो धावू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा फक्त काय केवळ तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, केवळ अर्थवाद मात्र. आणि म्हणून जसं आंधळ्याला रत्न सापडलं तरी त्याचा काही उपयोग नाही किंवा त्याला ते लक्षात येत नाही, किंवा ह्या जसं असणारं जे वाक्य आहे या वाक्याला ज्याप्रमाणे काही अर्थ नाही त्याप्रमाणेच या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून आंधळ्याला रत्न सापडले, या मंत्राच्या अर्थाप्रमाणे वरील मंत्राचा अर्थ आहे, ज्या अर्थी नेय सर्वेंद्रिय रहित आहे त्या अर्थी ते, ज्या अर्थी ते कसं आहे सर्वेंद्रिय रहित आहे, अलग अलग त्याला कुठल्याही प्रकारची इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियाचा त्या ठिकाणीच अभाव असल्यामुळे ज्या अर्थी नेय सर्वेंद्रिय रहित आहे त्या अर्थी ते असक्त म्हणजे सर्व संबंध शून्य आहे. त्या अर्थी आता जे इंद्रियच नाही, इंद्रिय असतील तर पाहेल, इंद्रिय असतील तर धावेल. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या द्वारे ज्या क्रिया होणाऱ्या आहेत त्या क्रिया त्या ठिकाणी स्थापित करू शकतो, परंतु ज्या ठिकाणी निरवयव अवयवच नाही, निर्गुण निराकार आकार नाही, निरवयव असणारं ते ज्ञेय स्वरूपाचं ब्रह्म, त्याच्यामध्ये कसं काय या सगळ्या कल्पना करू शकतो? आणि म्हणून सर्व संबंध शून्य आहे, कुठल्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी नाही. वस्तुतः ते सर्व संग शून्य असले तरी ते सर्वाधिष्ठान आहे असे सांगतात. यद्यपि सर्व शून्य जरी असलं, सर्व संबंध शून्य जरी असलं, वस्तुतः ते सर्व संग शून्य जरी असलं, कुणाशी त्याचा संग नसला तरी सुद्धा काय, तरी ते सर्वाधिष्ठान आहे, सगळ्यांचं अधिष्ठान. यद्यपि त्याचा कुणाशाही सर्व संग शून्य असलं तरी या सर्व जे आहे या सर्वांचं मूल अधिष्ठान जे आहे अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, त्याच्यापासूनच या सर्वाची जी आहे या सर्वांची निर्मिती आहे. म्हणून ते काय तरी ते सर्वाधिष्ठान आहे असे सांगतात. जरी असे आहे तरी ते सर्वभृच्छ आहे. सर्वभृच्छ म्हणजे काय? अधिष्ठानात्वाने सर्वांचे पोषण करते म्हणून सर्वभृत आहे याचे स्पष्टीकरण करतात. अधिष्ठान या सगळ्याचं मूलभूत अधिष्ठान जे आहे हे मूलभूत अधिष्ठान तेच आहे. आणि त्या मूलभूत अधिष्ठानाने काय करतं? ते सर्वांचं पोषण करणारं सुद्धा तेच तत्व आहे. म्हणजेच काय? सर्व वस्तू जातात सत हे आस्पद म्हणजे अधिष्ठान आहे. सगळ्याचं अधिष्ठान काय? सत आहे. आपण त्याचं काय म्हणतो? त्याचं काय स्वरूप? सच्चित आनंद. सत म्हणजे अस्तित्व. अस्ति तेव लब्धव्य. प्रत्येक गोष्टीमध्ये जे अस्ति जे आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. ते अस्तित्व जे आहे प्रत्येक वस्तूमध्ये असणारं आहे. अस्तित्व प्रदान करणारी जी शक्ती आहे ती अस्तित्व प्रदान करणारी शक्ती प्रत्येक वस्तूला म्हणजेच त्या प्रत्येक वस्तूचं असणारं अधिष्ठान तेच ब्रह्मतत्व आहे. म्हणून आपण म्हणतो आहे नाही म्हणतो त्या नाही म्हणतो त्यावेळेस पण त्याच्यामध्ये आहे हा शब्द असतो. म्हणजे ज्यावेळेस ती वस्तू असते त्याच वेळेस आपण ज्यावेळेस दुसऱ्यांदा पाहतो
त्यावेळेस आपण म्हणतो ती नाही. म्हणजेच काय, पहिल्यांदा तिचं अस्तित्व मान्य केलं, परंतु दुसऱ्या वेळेस मी गेलो त्यावेळेस ती वस्तू तिथं नाही आहे. येतं लक्षात? हा सूक्ष्म विषय आहे याच्यामधला. आणि म्हणून अशा प्रकारे या म्हणून काय, सर्व वस्तू जातात ते सद हे आस्पद म्हणजे अधिष्ठान आहे. कारण सर्व पदार्थांमध्ये सद्बुद्धीची अनुभूती होते. सगळे पदार्थामध्ये एवढे म्हणून पदार्थ जेवढे व्यवहार आहे त्याच्यामध्ये काय, सत आहे, आहे आहे, पाठ आहे, शिकवायचा आहे, चिमटा आहे, बादली आहे, म्हणजे अस्तित्व जे आहे प्रत्येक वस्तूचं ते त्याच्यामुळेच सिद्ध होत असतं. कोणामुळे? त्या ज्ञेय ब्रह्मतत्वामुळे प्रत्येक वस्तूचं अस्तित्व हे सिद्ध होत असतं. अतिशय सूक्ष्माति सूक्ष्म विषय की ज्या काही वस्तू आपण जे काही होतं याच्यामध्ये जे अस्तित्व आहे, जी सत्ता आहे, ती सत्ता जी आहे, जे अस्तित्व जे आहे त्या वस्तूचं, ते अस्तित्व त्या नेयामुळे, त्या ब्रह्मतत्वामुळे त्या वस्तूचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. त्याच्यानंतर नामरूपाचा विषय नंतर येतो. मग तो चिमटा आहे का काय आहे ते नंतरचा विषय. ते फूल आहे, फल आहे, परंतु त्याचा असणारं अस्तित्व आहे ते. आणि म्हणून अशा प्रकारे काय, म्हणून प्रत्येक पदार्थ आहे आहे असाच भासतो. इतकेच नव्हे, म्हणून प्रत्येक पदार्थ आपल्याला आहे आहे असा भासतो. इतकेच नव्हे तर मृगजळासारखे मिथ्या पदार्थही निरस्त पदार्थ अधिष्ठान शून्य असतात. मृगजळ जरी असलं तर त्या ठिकाणी सुद्धा खाली अधिष्ठान आहे. त्या ठिकाणी असणारी ती वाळू असेल किंवा तो रस्ता असेल, त्याच्यावर त्या मृगजळाचा काय होतं, आभास निर्माण होतो. म्हणजे आभास निर्माण होण्याकरिता सुद्धा, जसं सर्पाचा आभास होण्याकरता जशी रज्जू खाली अधिष्ठान आहे, मृगजळासाठी त्या ठिकाणी असणारी ती मृत्तिका, ती वाळू त्या ठिकाणी अधिष्ठान आहे. म्हणजेच काय असते, म्हणजेच जरी वस्तू तेच सांगिततात, यद्यपि मृगजळासारखे मिथ्या पदार्थ वास्तविक नसताना सुद्धा मिथ्या पदार्थ सुद्धा अस्तित्व सिद्ध करण्याकरिता तिथं अधिष्ठान शून्य असतात. काहीतरी अधिष्ठान हे त्या ठिकाणी सुद्धा असतं. आणि त्या अधिष्ठानावर सर्पाची जी आहे निर्मिती रज्जूवर होते. म्हणजे अधिष्ठान काय झालं, म्हणजे अधिष्ठान रज्जू आहे, म्हणजे रज्जूचं अस्तित्व त्या ठिकाणी. अतिशय सूक्ष्म विषय. आणि म्हणून अशा प्रकारे मिथ्या पदार्थ हे निरस अधिष्ठान शून्य नसतात. म्हणून हे अधिष्ठानत्वेनं सर्वभूत, म्हणजेच काय, अधिष्ठानत्व म्हणजे सर्वाचं असणारं मूलभूत अधिष्ठानत्वेनं. कोण? हे नेय ब्रह्म सांगितलं. नेय ब्रह्म जे आहे, नेय ब्रह्म काय, सर्वाचं असणारं अधिष्ठानत्व. सर्वभूत म्हणजे काय, सर्वांचे भरण पोषण धारण करणारे आहे. सर्वांचं भरण पोषण धारण करणारे जे आहे हे नेय तत्व, हेच ब्रह्मतत्व आहे. हेही एक नेयाच्या अस्तित्वाचे ज्ञान होण्याचे कारण आहे. आणि म्हणून त्यामुळेच त्याचं अस्तित्व लब्धव्यम, त्या अनुषंगानेच त्या अस्तित्वाचे ज्ञान होण्यास कारण आहे. ते नेय निर्गुण स्वरूपाचं आहे. ते कसं आहे, निर्गुण स्वरूपाचं आहे. सत्व रज तम या गुणांनी रहित आहे. तथापि गुणभोक्तृ आहे. यांनी रहित असताना सुद्धा ते कसं आहे, गुणभोक्तृ आहे. म्हणजेच काय, सत्व रज तम हे जे शब्दादीद्वारा या सर्वांचा आपण काय करतो, म्हणजे या सर्वांचा पंच जे ज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय जे आहे यांच्या द्वारा काय करतो, द्वाराने सुख दुःख मोहकार बनलेले गुण, त्यांचे भोक्तृ म्हणजे ते गुण जाणणारे, त्या अनुषंगाने त्यांना जाणण्याची जी आहे, गुण जाणणारे ते ज्ञेय ब्रह्मचो. या ठिकाणी तेच काय करतंय, या ठिकाणी असणारा अंतःकरणाच्या द्वारे त्या सत्ता सुख दुःखादी या सर्वांना जाणणार, या संपूर्ण जगतामध्ये जाणण्याची वेद म्हणून सांगतो. एवं वेद, वेद म्हणजे काय, वेद म्हणजे जाणणे. जाणण्याची जी प्रत्येकामध्ये जी शक्ती आहे, काहीतरी विशिष्ट. लहान मुलगा जरी असला तरी त्या लहान मुलाला आपण काय खेळणं दिल्यानंतर 10 मिनिटं खेळेल, त्यानंतर काय करतो, ते आपटेल आणि काय जाणण्याची इच्छा त्याला त्यामध्ये होते. ते बघेल खोडून, आपण म्हणतो तोडलं, परंतु ते तोडत नाही, परंतु त्याच्यामध्ये असणारी इच्छा, सुप्त इच्छा जी आहे प्रत्येक वस्तू जाणण्याची जी आहे ती काय आहे, ती जी आहे ती ज्ञेय ब्रह्म होय. तेच असणार ज्ञेय ब्रह्म. म्हणून त्यामुळे या संपूर्ण जगतामध्ये असणारा प्रत्येक वस्तूचं अस्तित्व आणि ते जाणण्याची असणारी जी वृत्ती जी आहे
ती जाणण्याची असणारी वृत्ती म्हणजे ते ज्ञेय ब्रह्माचं असणारं अस्तित्व. आणि याही कारणाने ब्रह्म बहिरंतश्च या श्लोकाने म्हणून अशा प्रकारे तेच ब्रह्मतत्व जे आहे, तेच ज्ञेय तत्व जे आहे ते काय आहे, बहिरंतश्च भूतानाम, ते आत बाहेर सर्वत्र तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही. हे सांगण्याकरता पुन्हा 15वा श्लोक म्हणतायत. काय म्हणतात, बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तद. बहिरंतश्च भूतानाम, आत बाहेर सर्वत्र, चर अचर, आत बाहेर, सूक्ष्मत्वात तद अविज्ञेय, अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते कसं आहे, अविज्ञेय, सहसा त्याचं ज्ञान होत नाही. परंतु कसं आहे, दूरस्थ, अंतिकेच, जे अज्ञानी आहे त्यांना अत्यंत दूर आहे. परंतु जे ज्ञानी आहे त्यांना अत्यंत अंतस्थ, त्यांना अगदी जवळ, या हृदयामध्येच ते आहे. असं असणार ते तत्व संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये ते एकच तत्व जे आहे, ते एकच तत्व सर्वत्र व्याप्त झाले. हेच या श्लोकाच्या माध्यमातून सांगायचं. आणि या सर्व श्लोकांच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा केला. एकच ब्रह्मतत्व, ते एकच ब्रह्मतत्व सर्वत्र, आत बाहेर, बहिरंतश्च, चर अचर, सूक्ष्म, दूर, अंतिके, ते एवढं एकच तत्व. तद्व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य कोणतंही तत्व या ठिकाणी नाही. हे सांगण्याचा सातत्याने या सगळ्या श्लोकाच्या द्वारे 13व्या अध्यायाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा तेच सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. 17वा अध्याय का